खानदेशातील 7व्या दिवशी मला चक्क 6 वाजता जाग आली, कारण बाहेरच्या घरातून सकाळी 5 वाजल्यापासून कसला तरी आवाज येत होता. बाहेर पाहायला गेलं तर आपली आबाई सकाळी 5 वाजल्यापासून कुरवाड्या बनवत होती. हे पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटलं होतं, पण आणखीन पण प्रश्न नव्हता झाला, त्याच्यामुळे थोडंसं आवरलं. आबाईने सकाळी अंगणामध्ये रांगोळी पण काढली होती आणि तुळशीला दिवा पण लावला होता. आज सकाळी नभामध्ये एवढे सुंदर सुंदर ढग आले होते, जसं की त्यांना कोणीतरी आमंत्रण दिलं होतं. हे पाहून आजची सकाळ आणखीन पण सुंदर झाली. आपली आबाई अंगणामध्ये न चुकता रोज सुंदर सुंदर टिपक्यांच्या रांगोळ्या काढत असते, आणि या सर्व रोजच्या सुंदर सुंदर टिपक्यांच्या रांगोळ्याच्या मागचा राज आज मला माहित झाला होता. ते म्हणजे हे टिपक्यांच्या रांगोळ्याच्या पुस्तक. या पुस्तकामध्ये जाम भारी अशा रांगोळींच्या डिझाईन आहे, काय काय सोपे आहेत आणि काय काय ते जाम अवघड पण आहे. आणि या सगळ्या अवघड रांगोळ्या पण आपल्या आबाईला येतात बरं का. आपल्या अंगणामधली रोजची रांगोळी आबाईच काढत असते. आबाई रांगोळी काढत असतानाचा व्हिडिओ मला बनवायचा होता बरं का, पण रोज मी झोपेतून उठायच्या आधी आबाईची रांगोळी काढून झालेली असते. आता आपली आंघोळ वगैरे झाली होती आणि त्या टेरेसवर वाळत घेतलेल्या कुरवाड्यांनी आपल्याला आवाज देऊन बोलवलं होतं. सोबत कोणाला न घेता मी एकटाच गेलो, आणि याच्या मागचं कारण तुम्हाला माहितीच असावं. इकडे तिकडे कोण आहे का बघितलं आणि ओल्या कुरवाड्यांवर हात टाकला. पहिला कस घशाच्या खाली उतरताच मला दीची आठवण आली. जर आता ती इकडे असती तर तिला पण कुरवाड्या खायला भेटल्या असत्या. असो, घरात सगळे झोपले होते, त्याच्यामुळे मी उन्हामध्ये न थांबता एक कुरवडीला खालीच बोलवलं आणि प्रत्येक घास एन्जॉय करत करत खाल्ले, कारण याच्यानंतर पुन्हा कधी अशी ओली कुरवडी खायला भेटेल हे माहित नव्हतं. आता सगळे झोपीतनं उठले होते, त्याच्यामुळे मी सगळ्यांसाठी एक एक कप चाय बनवला. माझ्या हातचा चाय सगळ्यांनाच आवडतो बरं का, पण आजसाठी एवढंच, उद्या नक्की भेटूयात.